माझ्या पिल्लूला भेंडीची भाजी खूप आवडते, म्हणून मग मी काय करते, भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करत असते. तसंच काहीसं आजसुद्धा भेंडीची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आणि सिंपलसुद्धा होती. म्हटलं हीच रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी. तर काय केलेलं आहे मंडळी, सर्वात अगोदर भेंडी जी आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि किचन टॉवेलने पुसूनसुद्धा घेतलेली आहे भेंडी, जेणेकरून ती चिकट होऊ नये यासाठी. छान अशी पुसून झाल्यानंतर ती उभ्या आकारामध्ये अशी चिरून घेतलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीने ही जी भेंडी आहे ना मी चिरून घेतलेली आहे. आता काय करूया, गॅसवरती कढई ठेवूया आणि ही जी भेंडी आहे ना ते अगदी थोडंसं तेल टाकून छान अशी फ्राय करून घेऊया, छान अशी भाजूनसुद्धा घेऊया. भेंडी छानशी अशी भाजली गेलेली आहे. तर आता ही भेंडी जी आहे ना ती काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्याच कढईमध्ये अगदी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीची सुद्धा भेंडीची भाजी खायला खूप छान लागते, अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली आहे. तेलामध्ये जिरे छान असे फुलले गेले की आता टाकूया खूप सारा लसूण ठेचून घेतलेला आहे. तो लसूण टाकून घेऊया. लसूण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये. तर या भेंडीच्या भाजीमध्ये मी अगदी लाल तिखटचा वापर करणार आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. भेंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हाडेसुद्धा मजबूत करते. त्यामुळे भेंडी ही अनेक आजारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. लसूण फ्राय झाल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे हिंग, हळद, त्याचबरोबर गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. सर्व तेलामध्ये मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी फ्राय करून भेंडी घेतलेली आहे ना ती भेंडी यामध्ये टाकलेली आहे. छान अशी परतून घेऊया आणि आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता सर्वात शेवटी जाणार आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कूटने खूप छान अशी चव येते भेंडीच्या भाजीला. मस्त तेल सुटलेलं आहे भेंडीला. शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया, परत एकदा मिक्स करून घेऊया. तर मग मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? अगदी सिंपल पद्धतीने बनवली गेलेली ही भेंडीची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आणि सर्वात शेवटी यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर आणि झाली ना तयार ही भेंडीची भाजी. पिलूंनी तर खूप एन्जॉय केलं. तुम्हीसुद्धा अगदी अशा प्रकारे बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली.